राहुरी मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचार हा रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय। मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राहुरीसह नगर आणि पाथर्डी तालुक्यातील समर्थकांची एकजूट तसेच कर्डिले हे विरोधकांचीही मोट बांधण्यात यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांना खिंडीत गाठलंय असं बोललं जात आहे। यावेळी कर्डिलेंसारख्या पैलवान गड्याने सर्व डाव आणि प्रतिडाव चालवताना आपल्या पांढऱ्या टोपीखाली दडलंय काय याचा सुगावा लागू न देता गाफील विरोधकालाही चारही बाजूंनी घेरलंय का हे या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी प्रियंका, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। निवडणूक लढलेले विरोधक यंदा कर्डिलेंसाठी मैदानात। आपल्या सर्व जुन्या जीवाभावाचे सहकारी परत एकत्र करतानाच मागील निवडणुकीमध्ये तनपुरेंसाठी ताकद लावणारे जवळपास सगळेच मोहरे हे कर्डिलेंसाठी जीवाचं रान करीत आहेत। राहुरी तालुक्यात तनपुरेंच्या गडाला खिंडार पाडताना कर्डिलेंनी मजबूत वाड्याला तडे दिलेत। एकेकाळ कर्डिलेंच्या विरोधात लढणारे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांचे सुपुत्र धनराज गाडे, उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम अशा अनेक दिग्गजांसह आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते हे कर्डिलेंच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेत। त्याचवेळी हक्काच्या नगर तालुक्यामध्ये एक गठ्ठा मतदान होण्यासाठी कर्डिले यांनी अनेक स्थानिक विरोधकांशी मनोमिलन साधलं आहे। एक गठ्ठा मतदानासाठी कर्डिलेंचा जोर। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मिरी गटातील जुने कार्यकर्ते हे कर्डिलेंकडे परतले आहेत। 10 वर्ष तनपुरेंना साथ देणारे ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे हे कर्डिलेंसाठी लढत आहेत। माजी सभापती संभाजी पालवे यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच कर्डिलेंना साथ दिली आहे। एका मोहऱ्याला कर्डिले यांनी तंबूत घेतलंय। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवेंच्या सभांनी वातावरण निर्मिती। पाथर्डीसह राहुरी तालुक्यात मोठा समर्थक वर्ग असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिराळ चिचोंडी येथे शिवाजीराव कर्डिलेंसाठी जंगी सभा घेऊन वातावरणाची निर्मिती केली आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही वांबोरे येथील सभेमध्ये जोरदार बॅटिंग करून वातावरण निर्मिती केली आहे। पराभवाची परतफेड होणार का? 5 वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवणाऱ्या कर्डिले यांना 2019च्या निवडणुकीमध्ये राहुरी मतदारसंघात धक्कादायक पराभव पत्करावा लागला। हा पराभव कर्डिलेंसह त्यांच्या समर्थकांच्याही जिव्हारी लागलाय। त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांना पुन्हा आमदार करण्यासाठी स्थानिक नेते, कार्यकर्ते हे झटत आहेत। MIDC, स्मार्ट सिटी, अंतर्गत रस्ते ही आश्वासनं तनपुरे यांनी पाळली नाहीत असा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत। त्यामुळे या मतदारसंघातून कर्डिले बाजी मारणार की तनपुरे हे या मतमोजणीच्या वेळीच समजणार आहे। पण या मतदारसंघात दोघांची प्रचार यंत्रणा आणि निवडणूक लढण्याची परिस्थिती पाहता राहुरीचा सामना यंदा जोरदार होणार हे मात्र नक्की आहे।